आणि या सगळ्या वादांच्या गदारोळातच राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक अजब वक्तव्य करत सर्वांना चकित केलंय। आंदोलनामध्ये जे दगड वापरले होते त्यांच्यावरचे ठसे आधार कार्डशी लिंक केले जाणार आहेत आणि त्या आधारे तपास केला जाणार आहे असं अजब तरकट चंद्रकांत पाटलांनी मांडलंय आणि त्यावरनं विरोधकांनी मात्र त्यांची जोरदार खिल्ली उडवली। दिल्ली पोलिसांनी एक फार मोठा रिपोर्ट त्या सगळ्या आंदोलनामध्ये असणाऱ्या संख्येचं बायफर्गेशन त्यांनी दिलंय की ज्याच्यामध्ये जे जे होते त्यातले किती जण कुठल्या कुठल्या गुन्ह्यामध्ये होते असं एक पोलिसांनी अनालिसिस केलंय। तिथे पडलेला एवढूसा दगड पण आम्ही कलेक्ट केला आहे आणि त्याच्यावर साधे जरी बोटाचे फुटप्रिंट्स असतील तर ते आता आधारशी लिंक होतील। एका बाजूने राहुल गांधी आरोप करतायत की अमित भाईंनी हा लाठीचार्ज करायला लावला, दुसऱ्या बाजूने पोलिसांनी त्यांच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या आधारे आकडेवारी दिली आहे। त्यामुळे पोलिसांना पण प्रूव्ह करावं लागेल, राहुल गांधींना पण प्रूव्ह करावं लागेल। चंद्रकांत दादांचं वक्तव्य म्हणजे फार महान आणि फार अभ्यासू वक्तव्य असं आपल्याला म्हणावं लागेल। आपल्या मुख्यमंत्री साहेबांना आणि आपले जे होम मिनिस्टर आहेत त्यांना तसं होम डिपार्टमेंट बघण्याची वेळ मिळत नाही, तर चंद्रकांत दादांना जर फॉरेन्सिक विभागाला तिथं प्रमुखपद तिथं दिलं गेलं तर मला असं वाटतं त्यातून काय ना काहीतरी चांगलं निघेल। चंद्रकांत दादांनी कुठंतरी अमेरिकेमध्ये सुद्धा जाऊन आमच्या ट्रम्प भाऊ जे आहेत, ट्रम्प तिथले जे अध्यक्ष आहेत अमेरिकेचे, त्यांना सुद्धा तिथं मार्गदर्शन करावं। त्याच्याचबरोबर मनोरंजन डिपार्टमेंट एक वेगळं काढण्यात यावं। चंद्रकांत पाटलांना त्यांचेच ठसे घ्यायला पाहिजेत, सत्य काय आहे ते। आयला तिथे ठुसे मारलेत आणि ठसे घेताय, लाज वाटत नाही तुम्हाला? त्या तरुणांना ज्या पद्धतीनं तुम्ही बदलला आणि गुंड घातलेत, ते भारतीय जनता पक्षाचे गुंडे होते, त्या रॅलीमध्ये घुसणारे आणि दगड मारणारे। होऊन जाऊ द्या, तुमच्या संवेदना संपल्या आहेत। या व्यतिरिक्त संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांवरती टीका केली आणि त्यांच्या टीकेला भाजपच्या नवनाथ बन यांनी उत्तर दिलंय। या त्यांच्या शोधाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी नोबेल पुरस्कार समितीला एक शिफारस केली पाहिजे की चंद्रकांत पाटील यांना या वर्षीचं विज्ञान व संशोधन या क्षेत्रातला नोबेल पुरस्कार द्यायला हवा, कारण इतका मोठा शोध आतापर्यंत कोणी लागला नव्हता की दगडावरच्या हातांचे ठसे बरं का घेऊन ते आधार कार्डला लिंक करायचे। संजय राऊत यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय नाही, आंतरराष्ट्रीय नाही तर अंतराळात एक संस्था स्थापन केली पाहिजे, त्याचं संशोधन केलं पाहिजे आणि राहुल गांधी यांना आलू से सोना निकालूंगा याबद्दल कौतुक करणारा एक पुरस्कार दिला पाहिजे। चंद्रकांत दादा पाटील यांच्या वक्तव्याचा विपर्यास करू नका। काही गाड्यांवर हातांचे ठसे आहेत, त्याच्या मार्फत गुन्हेगारांचा तपास पोलीस अधिकारी करतात, त्या संदर्भानं चंद्रकांत दादांचं ते वक्तव्य होतं।